नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आजचा ब्लॉग आहे पनवेल ते कुडाळ, तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. हमाल आणलाय, ओ हमाल आणलाय, हमाल. साडेसहा वाजलेत आणि बघा ही वंदे भारत ट्रेन आलेली आहे. आता ही वंदे भारत ट्रेन गेलेली आहे, जनशताब्दी गाडी. मला बोललो चुकून. माऊ इथं झोपले सीट वरती. ट्रेन आली, आता ट्रेन आली आमची. गर्दी वाढतच चालली, भरपूर जण आहेत गावी जाणारे. भरपूर गर्दी आहे बघा. माऊला घेतले तिच्या पप्पांनी, झोपले बिचारी, सकाळी लवकर उठले ना. फायनली गाडी आलेली आहे आपली. आम्ही आता बसलोय का बघा ट्रेन मध्ये. माऊ पण उठले. माऊला विंडो सीट पाहिजे आणि चिवला आली आता झोप. आता ती पण झोपणार आहे. ट्रेन आमची कितीची होती हो? 20 मिनिटं. 6:25ची ट्रेन होती आमची, पण 6:45ला आली आणि 20 मिनिटं लेट आली गाडी. तर आता आम्ही बसले, सीट पण भेटली आमची. माऊ तर आहे जागे. इथं तिला विंडोच पाहिजे, माऊला विंडो सीटच पाहिजे बघा. ती पण झोपायला लागली. तर आता तुम्ही बघताय आम्ही चाललोय मालवणला, तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मॉर्निंगचा व्ह्यू. बाहेर धुकं किती पसरले बघा. इथे चिप्स खाते, पॅकेट घेतले चिप्स. आणि इथं विंडोलाच पाहिजे तिला बसायला. झोप पण आली आहे ना, झोप पण आली ना तुला? आली का नाही? आली ना, मग झोप ना. चिप्स काय खाते? सगळे पॅसेंजर इथं झोपलेत बघा. काय सगळी गाडी भरलेली, एकही जागा रिकामी नाही. आता झोप झाले, मी पण झोपले होते, मुली पण झोपले. माऊ
स्टेशन. आणि आता चिपळूणला थांबले. माऊ परत चिप्स खायला घेतलं. चालले बाहेर. इथं बी राहिले बघा फेरीवाले आले जास्त. असं दोघांचं काय चाललंय काय माहिती. सिग्नलला गाडी थांबलेली आहे. उक्षी स्टेशन आहे इथे. आता पुढे मोठा बोगदा लागेल इथे, त्यासाठी गाडी थांबलेली. पब्लिक लोक बघा बाहेर उभे राहून मस्त आनंद घेतात निसर्गाचा. छान थंड वाटतं नाही ग. सगळीकडे डोंगर वगैरे बघा ना बरोबर. किती वेळ थांबेल आता बोगदा 6 किलोमीटरचा बोगदा लागला माऊत. आले सोन्याचं सॉन्ग लावलंय बघा. कुठे गाडी थांबवून आता त्यांचं चालले खेळ. कशी मारणार धबा धबा मार धबा धबा मार. ट्रेन हल्ली धबा धबा नंतर मारता. धबा धबा मारणार आहे माझी माऊ. धबा धबा वडापाववाला, एकीकडे चायवाला. जास्त खायला भेटतं इथं ट्रेन मध्ये.
चिपळूणला गाडी थांबली. आपली ट्रेन खाली झाली. बघा फेरीवाले किती झाले? इथं वडापाव घेतला चिव माऊसाठी. 15ला 1. चांगलं आहे. द्या पैसे द्या. सरळ बस. माऊ बघा हिला सारखाच राग येतो. आता मारेल. माऊ दिला ना पप्पांनी. नुसती राग होते. हमेशाच आहे तिथं रागवणे. ही चप्पल तुटेल आणि इथं पप्पाचं घड्याळ तुटेल. असं किती फेरीवाले बघा. सँडविच वाले, वडापाव, काय 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 काय. अंड्याचा पोळा कसा लावलाय ब्रेड वरती. माव काय करतेस तू हे? तिखट लागवायला. बापरे किती वडापाव मध्ये भरली चटणी. कुणाला देणार आहेस माऊ? माऊ कुणाला देणार आहे? पप्पाला. अच्छा हे माझ्यासाठी. अरे चटणी लावूनच देते. बाप्पा काढला. शेवटी दया आली माऊला पप्पाची. ह्यांनी घरातले आणलेले चपाती खात आहेत. चपाती आणि पोळा आहे. बस मला नकोय. मला नकोय. पप्पाला भरव. नको मला. तुझ्या मनाने थोडे मी खाणार आहे. नकोय मला. अगं लयच गरम लागते. नको. तूच खाता तो. पप्पाला देते तर मलाच तिकडे भरवते. नको. ट्रेन किती कमी झाले बघा. अर्ध्यापेक्षा निम्मी खाली झाली. सायडिंगला थांबली. नांदगाव आलेला आहे. 10 मिनटं लेट आहे गाडी. फक्त 10 मिनटं लेट आहे. रुपा कसा वाटला प्रवास? प्रवास कसा वाटतोय? झोपून आले. कणकोलीचं स्टेशन येऊन गेलं. त्याच्यानंतर यांनी बॅगा खालून काढायला सुरुवात केली. नंतर घाई गडबड नको व्हायला म्हणून ही खालून एक बॅग काढली आणि वरची बॅग आता काढतायत. तर ट्रेन फास्ट आहे म्हणून आम्ही लवकर पोहोचतोय. माऊ आणि पप्पा इथे उभे राहिले. डबा बघा कसा हलतोय. सगळी ट्रेन बघा किती सीट खाली झाले. सकाळी खूप भरले होते. सगळे आता उतरणार आहेत. पुढे आला आता आम्ही उतरलोय आणि चाललोय. ट्रेन पण निघाले बघा. माऊ चालले बॅग ढकलत. बाहेर निघतोय आता. इथे रांगोळी बघा किती छान काढली. सुंदर. इथं रिक्षाचा भाव चाललाय करायचा.
बाहेर पडल्या पडल्या इथं आपल्याला सगळं समजतं. बस कुठे आहेत, रिक्षा कुठे आहेत, कार कुठे आहेत. बघा ना, लाईन टू लाईन आहे सगळं आपल्याला समजेल. हे बघा, हे खास माझ्या मैत्रिणींसाठी दाखवायचं आहे त्यांना. 7 तासात पोचली मी ते कुडाळ. किती आता 1:45 झालंय ना, 1:45ला उतरली मी. बघा 10 मिनिटं गाडी लेट. हा 10 किती 10 मिनिटं गाडी लेट झाली आणि आम्ही 6 तासामध्ये पोहोचलो पनवेलवर. 6 तासाच्या किती 6:45ला निघालो. 6:45 गाडी पकडली. 6:45ला पकडली. 7 वाजता पकडला. 8, 9, 10, 11, 12, 1 7 तासात पोचली बरोबर. हे बघा ऑटो लागलेले आहेत. आमची ऑटो आले, आता आम्ही निघतो. छान आहे, बाहेरून पण छान वाटतं कुडाळ स्टेशन. चालू केलं चित्र किती छान काढले. चल नंतर हे करायचं उद्या. तू इथे बसतस. कुडाळला उतरून आता रिक्षामध्ये बसलोय, निघालोय आता. बघा आमच्या मेन म्हणजे इथं आम्हाला जायचं आहे तिथे. माऊ आता एकदम खुश आहे, पण आता हाय बाय करते. सकाळपासून केला नाही. पण चिवला कोपऱ्यातच पाहिजे. आज पप्पाला पहिल्यांदा मध्ये बसले काय चिव. सगळं बघितलं की कोपरं एकच नव्हतं. हेच बघायचं होतं आम्हाला, त्यासाठी आलो लगेच. पुन्हा येणार म्हणून परत आलो. ऑक्टोबरमध्ये आलेलो, आता परत लगेच आलो. आता 6 महिन्यानंतर परत येणार. काय पप्पाला इथली फोन करून द्यायला पाहिजे. चुकलं माझं, मी लवकर घाई गेली. इकडची मुलगीच करणार माझ्याकडे. काय डोकं चाललंय. आता पोरगी नाही करू शकत, जावं इकडून. त्यांचा प्लॅन पुढचा पुढचा आहे. विचारायची सवय नाही. इथं फोन नंबर घेत आहेत परत जातानाची व्यवस्था करायला. चिचू बघा, अगं ये माते, चल चल चल. ही बघा, ही इथं झोकारती बसायला लागली. चिव चल, इथे नाही. चला बॅगा निघालेत. हा तुमचा पण फोटो ठेव. भाऊने आम्हाला सोडवलंय. चला आता, चला ए चल. मरून बघा किती भारी वाटते. माऊ चालते आणि बोलते माझ्या चपलेमध्ये माती जाते. चिव तर आमची धूळ उडवतच चालली. हो मी शूज घातले. मला काय माहिती, आता तुझे शूज मी नाही आणले. मी तुला स्लीपर आणि सँडलच आणले घेऊन. असं नको चालू. माऊ म्हणते आलं का मालवण, आलं का मालवण. आलंय तरी पण तिला कळत नाही, पण बोलते आलं का मालवण. आम्ही 3 वर्षापूर्वी आलो होतो ना, तेव्हा ह्या रूम मध्ये राहिलो होतो. ही समोरची दिसते सीडी, इथे वरती राहिलो होतो. आणि इथून वाळू बघा वेगळीच दिसते. ह्या वाळूचा कलर बघा आणि ह्या वाळूचा कलर बघा वेगळं दिसते. व्हाईट आहे ही, एकदम पूर्ण व्हाईट.
रांगोळी वाटते मला तर. माऊचं तोंड बघा किती खुश झाले. समोरचा व्ह्यू दाखवला होता तुम्ही बघतच बसाल. आता आम्ही चाललोय ना इथे ह्या दादांकडे चाललोय राहायला. समोरचा व्ह्यू बघा. आम्ही आता आमच्या एकदम एक्झॅक्ट ठिकाणी पोहोचलेलो आहे. दादांनी रूम दिले. आमची रूम साफसफाई म्हणजे त्यांनी जे आमच्यासाठी रूम सिलेक्ट केले ती साफसफाई करायची झाली म्हणून आम्ही मागच्या साईडला आलो आहे. तर आता चला मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही नजारा बघितला असेल समोरचा कसा येतो. तर मी आता माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला पनवेल ते कुडाळ आणि कुडाळ ते मालवण हा प्रवास कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.